वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरु श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। माय बापो 13व्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण महाराजांना आपल्याला आपल्या शरीराचं ज्ञान दिलं आहे। आपलं शरीर काय आहे आणि शरीरामध्ये जो आत्मा आहे त्याला काय म्हणावं आणि शरीरात परमेश्वर बी अव्यक्त रूपानं स्थित आहे। कारणत्व मिसळा पण कार्य नाही, कारणत्व मिसळलेलं आहे, कारणभाव मिसळलेला आहे आपल्या शरीरामध्ये, पण त्याचं कार्य दिसत नाही। तर असं हे शरीराचं आपले ज्ञान दिले। तर ते सुरूच 13वा अध्याय सुरू होताना म्हणतात, अर्जुना इदम शरीरम कौंतेय क्षेत्रभित्ते विधीयते। ह्या शरीराला क्षेत्र म्हणजे शेत असं म्हणलेलं आहे। हे आपलं जे शरीर आहे ते एक प्रकारचं शेत आहे आणि जो त्यातला आत्मा आहे, जीव आहे, तो क्षेत्रज्ञ म्हणजे शेतकरी आहे। तर ह्या शेतामध्ये जसं शेतामध्ये आपल्याला काही बी पिकवता येते, गहू पिकवता येतो, ऊस लावता येतो गोड गोड, आणि गांजा बी पिकवता येतो। मग शेतकऱ्याच्या मनावर हे ना त्या शेतामध्ये काय पिकवायचं, गांजा पिकवायचा का ऊस लावायचा का गहू लावायचा, हे शेतकऱ्याच्या मनात हे मनावर आहे। तसंच आपलं जे शरीर आहे ते शरीरामध्ये आपल्याला जे काय पिकवायचं असेल ते पिकवता येते। आपण बघा आपल्याला जर परमार्थ करायचा असेल तर ह्या शरीराच्या साधनानं परमार्थ करता येतो। आपल्याला जर ह्या शरीराच्या माध्यमातून चोऱ्या करायच्या असल्या तर चोऱ्या करता येतात, डाके ढाकायचे असले डाके टाकता येतात, आपल्याला वाईट कामं करायचे असले तरी ह्या शरीराच्या माध्यमातून आपल्याला करता येतात। कारण हे शेत आहे ना, ह्या शेतामध्ये जसे तुम्ही पीक घेतात तसं ते पीक येईल वरी। आणि मग आपण जर आपल्याला जर वेदाचे मंत्र उच्चार करायचे असतील तरी ह्या शरीराद्वारे आपण करू शकतो, आणि आपल्याला जर शिव्या द्यायच्या असल्या कोणाला तरीही या शरीराच्याद्वारे आपण शिव्या देऊ शकतो। आपल्याला वेदाचा अभ्यास करावा लागतो, वेदाचा अभ्यास कोणाकडे तरी जाऊन करावा लागतो, आणि मग आपल्याला ते वेद आपल्याला ह्या शरीराद्वारे म्हणता येतात। शरीरामध्ये एक यंत्र आहे आपलं सूर्ययंत्र, त्या सूर्ययंत्राद्वारे आपल्याला म्हणता येतात। परंतु तुम्हाला शिव्या देण्याचं काही कोणाकडे जाऊन शिकण्याची गरज नाही। कारण त्याचं असं आहे की आपण वेद हे अनेक जन्म गेले पण आपण वेदाचं आपली भेटच झाली नाही, चांगल्या गोष्टीची आपली भेटच झाली नाही। त्याच्यामुळं आपल्याला चांगल्या गोष्टी येतच नाहीत, पण वाईट गोष्टी मात्र जरूर येतात। कारण त्या वाईट गोष्टीच आपण करत आहोत, लाखो करोडो वर्ष झालं आपण त्या गोष्टी करत आहोत। म्हणून एखाद्या मुलाला जर शिव्या द्या म्हणलं तर तो अगदी पट्टीच्या शिव्या देऊ शकतो, पण त्याला जर 12वीत गेला तर त्याला ट्युशन लावावं लागते, आणि ट्युशन लावून देखील तो पास होईल याची गरज नाही। म्हणून हे शरीर जे आहे, शरीर खडू साधनं माहिती हे वेदात म्हणले की हे शरीर हे साधन आहे, आणि शरीर हे आपल्याला मिळालेलं सगळ्यात सर्वोत्कृष्ट साधन आहे। तसे तर 84 लक्ष शरीर आपल्याला मिळतात, परंतु त्या 84 लक्ष शरीरापैकी 83,99,999 शरीरं हे फक्त मनुष्य देहामध्ये आल्यावर आपण जे पापं केले त्या पापाची परतफेड करण्यासाठी मिळालेले बाकीचे शरीर असतात। परंतु हे जे शरीर आहे आपलं मानव शरीर, हे शरीर परमेश्वर प्राप्ती करून घेण्यासाठी मिळालेलं शरीर आहे। तर मग या शरीराचा आपण तसा फायदा घेतला पाहिजे, आणि जर आपण फायदा जर घेतला नाही तसा तर आपल्याला म्हणजे नरकाला जावं लागतं, हे ध्यानात असू द्या आपण। आणि मग हे शरीर हे क्षेत्र आहे, आणि ते काय म्हणतात, क्षेत्रज्ञ चापिमा विधी सर्व क्षेत्रस्य भारत क्षेत्रज्ञेवर ज्ञान येत ज्ञान मतम। तर त्या याच्यामध्ये जीव हा क्षेत्रज्ञ आहे, शेतकरी आहे, आणि त्या शेतकऱ्याला
अधिकार आहे की ह्या क्षेत्रातून म्हणजे शेतातून काय पिकवायचं हा अधिकार आहे. आणि ते काय म्हणतात पुन्हा अर्जुना या या ज्ञानाचा आश्रय करून माझ्या समानतेला प्राप्त झालेले ज्ञानी भक्त सुद्धा विश्वात येत नाहीत, पुन्हा विश्वात येत नाहीत आणि प्रलयकाळी देखील त्यांना दुःख भोगण्याची गरज नाही. म्हणून हे ज्ञान अतिशय महत्त्वाचं आहे. तर हे काय म्हणले ते क्षेत्र ज्ञान येतच ज्ञानमुत्तम मग तसे वेदोक्ते अधिकारी येतच सचैव प्रभावाचे तत्समासेन वेसुने ऋषीर्वर्गदातम छंदोर्वीर विधे पृथक. आणि याचं वर्णन छंदामध्ये वेदानं ऋषीनं केलेलं आहे. आणि गीतेमध्ये मी सांगितलं आहे की ह्या जे शरीर आहे तर शरीर हे क्षेत्र आहे आणि ते आपल्याला फक्त एक साधन म्हणून मिळालेलं आहे आणि काही काळापुरतंच मिळालेलं आहे. परंतु मधातला जो क्षेत्रज्ञ आहे तर तो क्षेत्रज्ञ हा चिरकाळ टिकणारा आहे आणि तो क्षेत्रज्ञ आपण आहोत. आणि परमेश्वर देखील ह्या शरीरामध्ये आहेत. तर परमेश्वरानं सगळ्या जगाला व्यापलेलं आहे. तर व्यापक या दृष्टीनं परमेश्वर ह्या शरीरामध्ये आहेत. तर व्यापक म्हणजे ब्रह्म. तर म्हणूनच परमेश्वराला ब्रह्म म्हणतात. परमेश्वर हे आपल्या सगळ्या जगाला व्यापलेलं आहे परमेश्वरानं. म्हणूनच हे जे परमेश्वराला ब्रह्म म्हणतात. म्हणून मायबाबा आपण हे शरीर काय आहे आणि हे आपण कोण आहोत आणि हे शरीरामध्ये शरीर हे क्षेत्र आहे. म्हणजे क्षेत्र म्हणजे एक शेत आहे आणि त्या शेतामध्ये काय उत्पन्न घ्यायचं हे आपल्या हातात आहे, क्षेत्रज्ञाच्या हातात आहे. जसं शेतकऱ्याच्या हातात शेतीमध्ये काय उत्पन्न घ्यायचं हे शेतकऱ्याच्या हातात असतं आहे, तसंच आपल्या हातात ह्या क्षेत्रामध्ये काय पिकवायचं, याच्यात पुण्य पिकवायचं का पाप पिकवायचं आणि याच्यात चांगलं पिकवायचं का वाईट पिकवायचं हे केवळ आपल्या हातात आहे. त्यामुळं मायबाबा ह्या शरीराची माहिती समजून घ्या आणि शरीरामध्ये तुम्ही आहात हे समजून घ्या. आणि शरीर हे एक क्षेत्र आहे, शरीर एक शेत आहे आणि ते शेतामध्ये काय पिकवायचं आहे हे तुमच्या हातात आहे. म्हणून या शरीरामध्ये चांगलं पिकवा अशी मी तुम्हाला विनंती करतो. भक्तीचा मळा तुमचा बहरला पाहिजे तर तो मळा या शरीरामध्ये बहरा अशी तुम्हाला विनंती करतो. आणि दुसरी एक विनंती करतो की हा देवल ऑफिशियल चॅनल आहे. या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा अशी विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.